नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत.com तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज रंगभूमीला प्रणाम करतोय आज आपण आणि वस्त्रहरण या नाटकाबद्दल बोलणार आहोत. कारण की चक्क 5,000चा टप्पा गाठलेला आहे आणि पुढेही तसाच प्रवास सुरू आहे. जोरदार चालू आहे नाटक. जोरदार म्हणजे खूपच जोरदार, म्हणजे सगळेच जोरदार आहेत. नटही जोरदार आहेत, गायकही जोरदार आहेत, वादकही जोरदार आहे आणि प्रेक्षक तर त्याहून जोरदार आहेत. त्याच्यामुळे ह्या नाटकाला अंत नाही आणि आम्हाला अंत नाही आणि सगळ्यांनाच भरभराट देऊन जाणार आहे हे नाटक. म्हणजे प्रेक्षकांना हास्याचा भरभराट आणि आम्हाला यशाची भरभराट. ही एक गंमत म्हणजे आणखीनच एक म्हणतात ना, एक इव्हेंट असतो. वस्त्रहरणचा शो हा एक इव्हेंट आहे आणि आम्ही तो इव्हेंट म्हणून एन्जॉय करतो. आणि बऱ्याच दिवसांनी मला खूप आनंद होतो आहे. म्हणजे माझी खूप जुनी मैत्रीण, तिच्याबरोबर मला परत नव्याने काम करता येतं आहे. म्हणजे आधी सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्र खूप सारी कामं केली, हिंदीमध्ये पण केलं, मराठीमध्ये पण केलं. ते वस्त्रहरणाच्या निमित्ताने मी आणि रेशम एकत्र आलो, एकत्र काम करतोय आणि एकत्र कामापेक्षा जास्त एकत्र मजा करतोय. रेशमताईकडे थेट जाऊया. ताईंचा मेकअप सुरू आहे. सो ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हो, किशोरी आणि मी खूपच जुन्या मैत्रिणी आहोत. इनफॅक्ट माझा डेब्यू फिल्म तिच्याबरोबर होता, जीव लगा. हो, दोघींची डेब्यू फिल्म होती जीव लगा, महेश कोठारे डिरेक्ट केली. पण बेस्ट काय माहिती आहे की या नाटकात फक्त 2च स्त्रिया आहेत, एक मी आणि एक किशोरी आहे. तर आम्हाला मेकअपवरून मग रिकामी मिळते धमाल करायला. काय बदल वगैरे जाणवतोय की आहे तशीच आहे? ही रेशम ती कधीच बदलू शकत नाही. ती कधीच बदलू शकत नाही. ती आहे तशीच आहे, ती आहे तशीच राहणार यापुढेही. मैत्री म्हणून किंवा असं एक म्हणून कधी कान वगैरे पिळगण्याची संधी वगैरे घेता की नाही? इम्पॉसिबल, असं वेळच येत नाही आम्हाला. आम्ही दोघी डोक्याने तशाच आहोत ना. कारण का म्हणजे असं झालेलं की जेव्हा मी माझी हिंदी सिरियल करत होती तेव्हा माझी मुलगी लहान होती, ऋषिका. तेव्हा तिला मी शूटिंगला घेऊन यायची एवढीशी लहान. तर ती शॉर्टमध्ये मग किशोरी तिला अशी करून सांभाळायची, मी शॉर्ट देऊन यायची, ती शॉर्टमध्ये ती सांभाळायची तिला. म्हणजे आम्ही एवढे फेज बघितलेत आमचे. आम्ही सगळ्या स्टेजेस एकमेकींच्या फेजेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही छान मैत्रिणी आहोत आणि देव करो अशीच छान मैत्री आमची कायम राहू दे. देव करो काय, राहणार. अजून बरेच प्रयोग तुमचे बाकी आहेत आणि बरेच जिल्हे, बरीच गावं बाकी आहेत तुमची कव्हर करायची, राईट? हो, आजच आम्हाला सकाळी न्यूज मिळाली की आम्ही गोव्याला शो करतोय. सो किती दिवसांची सुट्टी घेऊन पूर्ण प्लॅनिंग आहे? नाही, गोव्याला शो केल्यानंतर मग सुट्टी सुरू होईल ना. आता तिकडे गेलं असतं तर एक दिवसात थोडी इन्सल्ट होईल ना, वाईट वाटेल, गोव्याला वाईट वाटेल की आली आणि राहिली नाही. जरा बोलल्यानंतर लक्षात आलं असेल हे नाटकाचा काय म्हणजे रेकॉर्ड आहे, काय आवाका घोडदौड. आणि आता ऑडियन्समध्ये तुझे शिट्ट्या टाळ्या पडतील तेव्हा कळेलच. आणि कसं आहे
की वस्त्रण ही परंपरा आहे, हे कल्चर आहे महाराष्ट्राचं आणि त्याचा आम्ही भाग आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि असं मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला वस्त्रणमध्ये एकदा तरी काम करावं असं वाटत असतं आणि आम्हाला काम करायला मिळतं आहे हे आमचं भाग्य असं समजत असतो. आणि त्याबद्दल मी भद्रकालीचे, प्रसादचे आणि सगळ्याच सेकंदर टीमचे खूप मनापासून आभार मानतो. वस्त्रण हा एक अनुभव आहे, ऑफ स्टेज आणि ऑन स्टेजसुद्धा. म्हणजे कसं असतं, वस्त्रण जेव्हा नाटक सुरू असतं तेव्हा इतरांच्या सीनला जे लाफ्टर्स मिळतात त्याचा की वेगळाच प्रेक्षक म्हणून किंवा एक कोआर्टिस्ट म्हणून आनंद हे नाटकात खूप मिळतो. आणि स्टेजवर सुद्धा काम करताना ज्या काही अनुभव, हा एक अनुभव आहे असं मी म्हणतो. आणि गेले 2-2.5 वर्षाकडे मी साधारणतः 2.5-3 वर्षापूर्वी 30 प्रयोग केलेले सेलिब्रिटी वस्त्रणचे. त्याला अभूतपूर्व असं प्रतिसाद मिळालेला होता. 30 प्रयोग आमचे हाऊसफुल झालेले होते. तेव्हा त्या 2.5 वर्ष मी त्याच्या मागे आहे की प्रसादच्या की आपण हे करूया. आणि एक 7-8 लोक अशी आहेत की त्यांना फक्त सांगितलं वस्त्रण करायचं आहे, त्यांनी कुठलाही विचार न करता करणार असं सांगितलं आहे, जे काय येतं ॲडजस्ट करू. त्यात एक 5-6 लोक आहेत जे त्यावेळेला सुद्धा होते. त्यामुळे वस्त्रण हे सगळ्यांच्या जवळचं नाटक आहे. हे मी माझ्या वडिलांबरोबर बघितलं होतं आणि हे माझा मुलगा त्याच्या आईबरोबर बघतोय. अशा अनेक जनरेशन्स हे नाटक बघत आलेलं आहे. मग ह्यांनी कसं सांगितलं, एक ते एक भाग आहे, इतिहास आहे तो. तर हे कल्चरल घडामोडीतलं हे अतिशय महत्त्वाचं आणि मोठं नाटक आहे. त्यामुळे हे करायला फारच मजा येते. जाम तगडी टीम घेतली आहे, त्यामुळे ऑफ स्क्रीन सॉलिड धमाल मस्ती चाललेली असते. तगडी टीममध्ये अजून तगडे यायचे आहेत. सर या ना, या ना. आमचे सगळ्यात तगडे हे आहेत, आमचे हे सगळे तगडे, अतिशय हे सगळे म्हणजे तगड्यांमध्ये. आणि तगडी टीम म्हणण्यापेक्षा ना खूप मजेशीर टीम आहे. आणि आम्हाला नाटक करण्यापेक्षा ना सगळ्यांबरोबर एकत्र काम करायला जाम मजा येते. कारण असा योग मला वाटतं फार क्वचित जुळून येतो. त्यात सरांबरोबर तर मी सुरुवातच केलं होतं. मी ॲक्च्युली ह्या नाटकाचे 30 म्हणजे सेलिब्रिटी शो होतं ते केले होते मी. पण वस्त्रण नाटक करायला कधीही मजा येते, कधी. कारण टीमच इतकी छान जमलेली असते आणि सगळे एकत्र भेटणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण नाही तर मग कधी कोण भेटत नाही, पण ह्या निमित्ताने सगळे भेटतात. आणि मग एकदा नाटक सुरू झालं की मग ती काही औरच मजा आहे. त्यामुळे काम करण्यामध्ये जो एक शक्ती आलेली असते. म्हणजे आपण म्हणतो ना की बरं नाही झालं, आपण गोळी खाली की बरं वाटतं, तसं हे नाटक बरं नाही झालं की हे नाटक करायला सुरुवात करायची, एनर्जी येते. असं येतं. एवढं छान नाटक आहे. संगीत टीममधला एक भाग आहे आमचं नाटक संगीत वस्त्रहरण. नमस्कार, मी मयुरेश पे. 22 कलाकार आहेत आणि आमचे 4 म्युझिशियन, असे 26 जण आम्ही स्टेजवर असतो. मी स्वतः कोकणातला असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली या बॅनरखाली मला काम करायला मिळते. मला एकच सांगावं वाटतं की खूप पूर्वी मला बाबूजींच्या काळामध्ये असताना संगीत वस्त्राण वाजवायची संधी आली होती, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. पण ते आपण म्हणतो ना, विधिलिखित काही गोष्टी असतात. सो ते माझ्या भाग्यात होतं. त्यामुळे मी सेलिब्रिटी वस्त्रांच्या वेळेला 30 प्रयोग वाजवले होते आणि आता टू बी कंटिन्यूड. पुढे हे जोपर्यंत नाटक चालू आहे तोपर्यंत मी या नाटकाचा एक भाग नक्की असेल. सो मला एखादा डायलॉग सर तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल, प्लीज. डायलॉग हे अख्खं नाटक ऑडियन्सला पाठ आहे. मी काय डायलॉग बोलणार. एखादी झलक म्हणजे उलटे सत्यवे चांडाणी, आज तुझं वस्त्रहरण करून तुझं गर्वहरण करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. करेक्ट आहे, करेक्ट. ॲक्च्युली आपल्या माहिती का, फार वर्षांपूर्वी शोले नावाची फिल्म आलेली, त्याची कॅसेट सगळ्यांना पाठ होती, शोले. तसं नाटकाचं हे एकच नाटक असं असावं ज्याची प्रत्येक डायलॉग हा मुखोद्गत आहे लोकांना, सगळ्यांना पाठ आहे तो. त्यामुळे काय ना, हे फार त्या 3 लाईनीवर आम्ही काम करतो. कारण ते एक सर्टन लेवलच्या वर जर गेलं ना तर लोकांना ते आवडणार नाही. कारण त्यांना ते जे वस्तन डोक्यात बसले तेच त्यांना हवं असतं. त्यामुळे हां, मला बोलायचं. हां, मी बोललोच नाही अजून काही. हां, माझा अनुभव तर खूपच डेंजरस आहे. म्हणजे मला डेंजरस वाटतो. म्हणजे मला कठीण, म्हणजे काय कसं काय हे जुळून आलं मला काही कळलं नाही. मी 5000वा प्रयोग केला होता, शकुनीचा रोल केला होता. आणि मुळात लहानपणापासून ह्या नाटकाचं म्हणजे
ऑडिओ कॅसेट्स ऐकत ऐकत बघत सगळं करत आलेलो आहे. त्यामुळे पूर्ण नाटक पाठ होतं. एक आदर्श असं नाटक हे आहे. आणि या नाटकामध्ये आम्ही काम करतो म्हणजे फार मोठी गोष्ट काही करत नाही आहोत, कारण या नाटकाने ऑलरेडी त्याचा एक जो इतिहास आहे, जी परंपरा आहे म्हणाला अंशुमन, त्याप्रमाणे त्या नाटकाने त्याचं सगळं सिद्ध केलेलं आहे. फक्त आम्हाला आनंद एवढाच आहे की आम्हाला त्यात काम करायला मिळतं, हे आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. वस्त्रांची अशी मालिका वगैरे आली आणि तुम्हाला सगळ्यांना कास्ट केलं, तर खरंच मालिका की रंगभूमी, काय दोघांपैकी चूज करा? रंगभूमीवरच ते झाड ती मजा इथेच आहे. आणि त्याचा आता वटवृक्ष खूप मोठा झालेला आहे आणि त्याची सगळी त्या सावलीमध्ये आम्ही सगळे आहोत. आणि ते एवढ्याच्या स्क्रीनवर नाही, आम्हाला नाही टाकायचं ते एवढ्याच्या स्क्रीनवर. नाही बरोबर आहे, अगदी करेक्ट. रंगभूमीच, त्याचं सिरियल वगैरे नाही. सो जाता आता वस्त्र हिप 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 हिप